जेव्हा माझं मूल या जगात येईल ना, मी त्याला तुझ्या गोष्टी ऐकवेन की एक भीमराव आहे जो खालच्या जातीच्या दलदलीत फसून अशा परिस्थितीत पडून आपल्या लोकांसाठी लढत असतो. भीम, माझं मूल तुला मामा बोलेल आणि ही चाळ त्याच्या आईचं माहेर असेल. एवढ्या वर्षांनी सोबत राहून राहून एवढे तरी समजायला लागले की तुम्ही काय विचार करत आहे. पण आज मी ह्या नाही म्हणणार काय विचार करून काय होतं, कारण तुमच्याकडनंच शिकले आहे की विचार केल्यामुळं घडलेल्या घटना मनात नीटपणे बसतात. चांगल्या विचारात रूपांतर होतात. या विचारांमुळे भविष्यात निर्णय घ्यायला आपल्याला मदत होते. बाकी समजा तर ठीक आहे, पण एक बायकोच्या नात्यानं मी आता हे सहन नाही करू शकत की तुम्ही केव्हापासून असंच बसून हायसा. आज चला की. त्या आरतीजी आपल्या समोर निघून गेल्या आणि आपण केवळ पाहत राहिलो. रमा, आपण प्रयत्न केला होता ना, आता अजून काय करू शकतो? आता तुम्हीच सांगा, आपण प्रत्येक लढाई कशी जिंकू शकतो? आणि आता असंच समजून चाला की आज तुम्ही हारलासा. चला, असं थोडीच होईल की जेव्हा बी तुम्ही हरणार तेव्हा घरलाच नाही येणार. चला, आपण कधी कधी भेटायला जाऊयात ना आरतीजींना. असंच जाऊन फक्त बघायचं बस की त्या कशा आहेत, काय करतायत, आणि शक्य असेल तर त्यांच्या सोबत राहून लढाई लढू. लढाई ह्या समाजाला असं बनवेल की जेणेकरून भविष्यात ह्या समाजामुळे कधीच कुठल्या आरतीजींना असं जागा सोडून पळावं लागलं नाही पाहिजे. वय, मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्या प्रत्येक लढाईत सोबत आहे. चला.
वेळ लागेल, पण तुमच्यासारख्या माणसांना एक ना एक दिवस नक्की कळेल की विविध देशांना जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुःख तेव्हा झालं पाहिजे जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी मनातून उतरता. भीम नाही, आरती. आरतीजींचं नाव घ्या. आणि ते ह्यामुळे कारण त्या तुमच्यावर खूप प्रेम करत होत्या. पण आता तुमच्याकडे दुर्लक्ष करून गेल्या. त्या व्यक्तीचं काय महत्व राहिलं? त्याच्यासोबत पूर्ण ताकदीने लढलो आणि समोरचा हे बोलून गेला की तुमच्या असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. आणि उरला प्रश्न तुमच्या त्या लंडनच्या गोष्टीचा, वादळासोबत लढायचं की बचाव करायचा. ज्या दिवशी तुमच्यासारखे वादळापासून वाचण्याचा सल्ला देणाऱ्या सत्ताधारी देशांना आमचा हा देश सोडून जावं लागेल. सोडणार नाही, सोडणार नाही. निघून जा, निघून जा. तुम्ही सगळे एकचं राहायचंय. साहेब, तब्येत बरी नव्हती आमची. आता बरी झालीये तर तुमच्याकडे आलोय. तर खास कारण असेलच ना? आमच्या अनुभवावरून आम्ही हे शिकलो आहोत की तो भीमराव प्रत्येक वेळेला हरता हरता जिंकतो. माहिती नाही का? हा नरोत्तम याने आपल्या एकुलत्या एका बहिणीला गमावलंय त्या भीमरावमुळे. आता आम्ही उभे राहणार तुमच्या मुलगी निर्मला सोबत आणि तिला नरकातून बाहेर काढणार. निर्मला माझी बहीण सर. त्या भीमरावने माझ्या बहिणीला भडकवले आणि आज त्याच्यामुळेच ते आमच्यामध्ये नाही राहिली सर. आणि एवढंच नाही प्रचंड देवजी, यांचा स्वतःचा लहान भाऊ ज्याला हे स्वतःचा मुलगा मानत होते, त्या भीमरावच्या मुळे यांनी देखील आपल्या भावाला गमावले. विसरू नकोस की तो खालच्या जातीचा आहे. खूप काही गमावले सर आम्ही त्या भीमरावच्या मुळे. मी सुद्धा गमावलाय फक्त भीमराव मुळे. इंग्रज ऑफिसर असून सुद्धा मला पोलीस स्टेशन मध्ये रात्रभर राहावं लागलं. फक्त हेच नाही, त्याने मला खूप काही ऐकवलं आणि मी काहीच नाही करू शकलो. आणि एवढंच नाही तर माझं प्रमोशन देखील रद्द झालं. म्हणूनच तर मोठे साहेब, समस्येचं समाधान शोधायचंय, पण शांततेनं आरामात बसून दारू पिता पिता त्या भीमराव नावाच्या समस्येचं समाधान शोधूया. आपण विचार करूया की कशा प्रकारे त्या भीमराव पासून सुटका करून घ्यावी. डेव्हिड सर, प्रचंड देवजी अगदी बरोबर बोलत आहेत. ही वेळ एकटे राहण्याची नाही आहे. नाही, खरं तर ही वेळ आहे सर्वांनी सोबत येऊन हा विचार करण्याची की त्या भीमरावला त्याची कुवत कशी दाखवायची. आपल्याला काहीही करून त्या भीमरावला त्याची कुवत दाखवावीच लागेल सर. आण आण.
Cheers. डेव्हिड सर, तुम्हाला आठवतंय त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो, तुमच्याकडे प्रशासकीय ताकद आहे, माझ्याकडे सामाजिक ताकद आहे. आत्ता वेळ आली आहे की आपण आपल्या ताकदीचा योग्य उपयोग करण्याची, मिळून संघटित होऊन आणि संघटित होऊन असे षड्यंत्र रचायचे की तो भीमराव आणि त्याचं संपूर्ण कुटुंब, चाळीतले सर्व आपल्या ताकदीत, आपल्या या जाळ्यामध्ये अडकून राहतील सगळे. काय प्रचंड देवजी? नरोत्तम अगदी बरोबर बोलतोय. साहेब, काहीतरी असा विचार करा की उद्याची उगवणारी सकाळ फक्त भीमराववरच नाही तर त्याच्या इतर लोकांवरही भारी पडावी. एक कोणी रेट आणि एक मळीला कुत्रा. हा. आणि हे तुम्ही दोघे अरेंज करू शकता? आहा हो, परंतु जसं सांगितलं आहे तसं करा. उद्याची सकाळ त्या भीमराव आणि भीमरावच्या चाळीतल्यांसाठी किती भारी पडणार आहे. समजून जा की झालंच. अरे याला काय झालं? पाणीच येत नाही. अरे याला काय झालं? पाणी 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 नाही येणार पाणी, कारण रात्रीच आम्ही या हँडपंप सोबत खेळ खेळला आहे. चल नरोत्तमजी आणि प्रचंड देव यांना सांगूया, सूचित करावं लागेल. चल. असं वाटतं डेव्हिडचं षडयंत्र यशस्वी झालं. चला निघूया. आता याला काय झालं? फुलिया काकी, बघा की यात पाणीच येत नाहीये. माहित नाही काय झालंय. अगं शोभा, हापशीत तर कालपासनं पाणी येत नाही. आणि तू बघत आहेस ना, काही तर हंडा, घागर, बारडी वरडी ठेवली आहेत. पाणी आलं असतं तर असं ठेवलं असतं का? ह्या बघ, म्या तर समधीकडे बघितलंय, कुठंच पाणी नाही आहे. हो बरोबर बोलते फुलिया. सकाळपासून 2 वेळा मी बघून गेलो पण पाणी नाही. अगा फुलिया, आता पुण्यानं तू रिकामीच भांडी घेऊन आलीस. अरे कुठं पाणीच नाही मिळत आहे तर कुठून घेऊन येऊ? अरे ऐका ऐका, काय झालं हितेश भाऊ? अरे थांबा थांबा हितेश भाऊ, काय झालंय? आपल्या हिरीमध्ये मेलेला कुत्रा सापडलाय. हितेश काका, काय झालंय? दिसत नाही? सकाळपासून ह्यात पाणी येत नाही आहे. नगरपालिका ह्याला दुरुस्त बी करत नाही. आणि ही फुलिया
हिरीवर पाणी आणायला गेलती, तिथं मेलेला कुत्रा भेटला. मग कसं पाणी आणणार ते सांगत होती. अरे मग जवळच मोठ्या जातीची विहीर आहे ना, तिथंच समजे जाऊया. आपण लांब उभं राहू, कोणी ना कोणी पाणी देईलच. नाही आजी, हे असं तर अजिबात करू नका. कारण त्या लोकांना समजलं की आपली विहीर दूषित झालीये म्हणून आपण मदत मागायला गेलोय, तर त्यांच्यातून कोणीही मदत करणार नाही. ह्याला तर समज माहित आहे की कवा कुठं काय होत असत. भीमराव 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 काय झालं तुम्हाला? भीमराव, मी आनंदू सार्वजनिक हिरीवर गेलो होतो पाणी भराया. तिथं वरच्या जातीतल्या लोकांनी आम्हाला लय मारलं. तुमच्या एरीमध्ये कुत्रा मेलाय, मग आमच्या एरीतनं पाणी प्याल? मारा ना. माफ करा मालक, माफ करा. नंदू 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 तिकडे बेसूत पडलाय. त्याच्या डोक्यात रगत येते. जर तुमच्या बरोबर मी बोललो नसतो, मी विचार करतोय की मी काय केलं असतो. मी तर हा पण विचार केला होता की मी ट्रान्सफर घेऊन टाकेन. पण आज बघा, आज मी आरामात बसून तुम्हा दोघांबरोबर चहा पितोय. डेव्हिड सर, आपल्यासाठी रात्र अवघड, परंतु त्या लोकांसाठी आजचा पूर्ण दिवस अवघड ठरेल. आता जरा हा चहा संपूया आणि जाऊन बघूया की तो भीमराव आणि त्याचे लोक या नवीन समस्येचा सामना कसे करत आहेत. भीमरावला आपण हलक्यात घेण्याची चूक केली होती. आता चला आपली लायकी आणि माझ्या पदाचा आणि या सिस्टीम मध्ये लुडबुड केल्याची त्याला चांगलाच मोबदला मिळेल. काका, नंदू काका उठा ना. काका, नंदू नंदू काका, नंदू काका, बाबा, यासनी लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जा. चल परत. लवकर लवकर लवकर. चला चल चल लवकर. हे भीमराव, भीमराव इकडे ये. ते लोक नंजूला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातील. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बाबा, तुम्ही काकांना घेऊन पुढे जा. मी यांच्याशी बोलून येतो. तुम्ही जा जा. चल परत चल. बोला. तर भीम, काय वाटतं? वेट 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 ते बघा, तिकडे ती रमाबाई देखील उभी आहे. तिला आपण बोलवून घेऊया. काय आहे ना, जर का तिला नाही बोलवलं तर उगाच या भीमरावचं विचारून डोकं खाईल. विचारेल की काय बोलले ते लोक, काय बोलले. ए रमाबाई, पळत ये लवकर. आहे नरोत्तम जोशी, ती नौकर नाहीये तुमची. व्यवस्थित बोलवा तिला. भीमराव, मला सांग, तुझ्या जातीच्या विहिरीत जो कुत्रा मरून पडला आहे तो कोणी जाणून बुजून तिथे टाकला की तो स्वतः येऊन मरून पडला? कोणीतरी नाही, तुम्हीच लोकांनी मारून टाकलाय आमच्या विहिरीत कुत्रा. कॉन्फिडन्स, खूप छान. खूप कॉन्फिडन्स आहे, बरोबर ना? काय ना नरोत्तम जोशी, हे मी साताऱ्यात खूप वेळा पाहिलंय.
तर मी चांगलंच ओळखतो तुमच्या वागण्याला आणि तुमच्या विचारांना. चांगली गोष्ट आहे. माहीत असणे गरजेचे आहे. जर तुला एवढे सगळे माहितीच आहे की हे सगळं आधी देखील होत आलेलं आहे, आताही होत आहे, याचा अर्थ हा की ना आधी हे कधी बदललेलं होते आणि ना पुढे जाऊन काही बदलणार. जोशीजी, तुम्ही काळजी नका करू. बदलणार, नक्कीच बदलणार. तसं पण मी साताऱ्यात तर नव्हते, पण मी आहे नक्कीच सांगू शकते का तिथल्या प्रयत्नांनी ना कोणी ताणलेला मेला होता, ना कोणी इथं मरणार आहे.